अशीच एक व्यक्ती आहे जिनं मोठी स्वप्न पाहिली. अंतरांची, संकटांची तमा न बाळगता महाराष्ट्रातल्या हजारो शाळांसाठी, लाखो विद्यार्थ्यांसाठी तो घराबाहेर पडला आणि त्यांच्या चेहऱ्यावर निखळ आनंद आणला. असा एक योद्धा आहे आपल्या पुढच्या पुरस्काराचा मानकरी. मुंबईतल्या एका साधारण भाजी विक्रेत्याचा मुलगा ते आज भारतातला एक विजनरी कंटेंट क्रिएटर अशी ओळख त्यांनी बनवली आहे. त्याच्याकडे काहीतरी बदल घडवण्याचं पॅशन आहे. महाराष्ट्रातल्या शाळांसाठीचं निस्वार्थ मिशन आहे. पाहूया तो कोण आहे या एव्ही मधून. एव्ही प्लीज जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सिद्धेश लोकरे याच्यासाठी. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी त्याला मंचावर आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा सिद्धेश लोकरे. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो अशा नेतृत्वाला ज्यांनी युवा सेनेचा कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं आणि त्यांच्या डेडिकेशनमुळे ते आज महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री झाले. त्यांच्या स्वभावात विनम्रता पण आहे आणि रोकटोक बाणा सुद्धा. अगदी तळागाळातल्या लोकांशी नातं जोडलं, युवकांशी नातं जोडलं असे आमदार गृहराज्यमंत्री श्री योगेश रामदास कदम. आणि तसेच आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान ज्यांनी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये नव्या पायवाटा रचल्या, अगदी लहान मोठे उद्योग करत ओळख निर्माण केली, जनतेशी नातं जपलं. अहो, कधी अंडा बुर्जीचा स्टॉल सुरू करून लोकांची भूक भागवली, तर कधी रिक्षा चालवत लोकांचा प्रवास सुखाचा केला. जोडीला विद्यार्थी संघटनेत कार्य करत त्यांनी समाजसेवा आणि राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या साथीने ठाण्याच्या विकासाला हात लावलाच, पण आज महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री म्हणून महाराष्ट्राचा विकास घडवत आहेत. असे आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय प्रताप सरनाईक साहेब यांना सुद्धा मी मंचावर येण्याची विनंती करतो. आणि योगेशजी आणि प्रतापजी मी यांना विनंती करतो की त्यांनी सिद्धेश लोकरे यांचा सत्कार करावा.